तर मित्रांनो पोचलोय डायरेक्ट आपल्या वाघोली रस्त्याला आणि इथं लागलेलं आहे फुल ट्रॅफिक. जाम व्हायला लागलोय बघा, किती वाजता निघा ट्रॅफिक लागतंयच. तर मित्रांनो नगरचा जसा विशाल गणपती तसाच आपल्या पुण्याच्या दगडूशेठ बाप्पा सुद्धा आहेत. तर मित्रांनो पोचलोय नगरला. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर मित्रांनो उद्या आपल्याला जायचं आहे नगरला, कारण नगरला आपलं एक पर्सनल काम आहे. त्यासाठी आपण जाणार आहे. आपण ब्लॉग शूट करणार आहे. त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आपण कसं जातोय, काय आपण फोर व्हीलर घेऊन जाणार आहे ते सुद्धा मला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल की आपण घेऊन काय जातोय. कारण ते आत्ता मला पण माहिती आहे, कारण हे मी इंट्रो आधी शूट करतोय. तर मित्रांनो ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. शेवटपर्यंत बघा, तुम्हाला बघायला सुद्धा खूप मजा येईल. आपण 3 किंवा 4 जण जाणार आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. चला मित्रांनो, भेटूया ब्लॉगमध्ये. मित्रांनो सकाळचे वाजले 6:30. गाडी धुवून चकाचक केली. इथं काय पावसाचं वातावरण झालेलं तर मग फुल गरम होत आहे. सकाळी 6:30 वाजता सुद्धा जाऊ द्या. गाडीला स्टार्टर मारला, निघालो. आलो डायरेक्ट धायरी गावाच्या पुढं. धायरी गावातून मला आता आपल्याला जायचं आहे भरपूर लांब. तर गाडीत म्हटलं पेट्रोल सुद्धा टाकायचं होतं. सकाळी 6 वाजता सुद्धा रस्त्यावर गाड्या किती असतात बघा. आपली गाडी सुद्धा एकदम आतमधून सुद्धा चकाचक केली, त्यामुळे कशी चमकते बघा एकदम कडकमध्ये. ब्लॅक इंटेरियर आहे त्यामुळं धूळ जास्त दिसते, त्यामुळे चकाचक आतमधून सुद्धा करून घेतली होती. सकाळी सकाळी पण गाड्या बघा रोडला किती. आता आलो डायरेक्ट नदीच्या पुलापाशी. हे बघा पुण्याची मेट्रो. आणि इथं झाला होता सकाळी सकाळी म्हणतो रात्री लवकर झाला होता. इथं पाऊस आहे बघा, रस्ता पूर्ण वाढला होता. आपल्या इथं तर काही धायरी गावात पडला नाही, पण इथं फुल पाऊस झाला होता मित्रांनो. तर मला आता काय याच्यामुळेच गरमी व्हायला लागली. खाली साऊथला सुद्धा पाऊस पडतोय आणि आपल्या इथं पण आता थोडी थोडी चालू आहे थोड्या थोड्या याच्यामध्ये. ओंकारेश्वर मंदिरापाशी पोचलो होतो. नदी पात्राच्या रस्त्याने जावं, काना गाडी निघून जाते. संचित हॉस्पिटल शिवाजीनगर पास करून पुढं आलो यारवाड्याच्या रोडला. संगमवाडीपासून इथं बघा सकाळी लक्झऱ्यात चालल्या होत्या. आणि त्यात मित्रांनो पुढं सिग्नलच्या राईट साईडला मित्रांनो जी बस दिसते, या बसच्याला धरलं होतं RTOनी. म्हणलं आता म्हणलं लागला सकाळी सकाळी धक्क्याला, विषयच नाही. बसला बोका. तर आपलं नशीब सुद्धा कुठं चांगलं आहे. पुढे येऊन वाघोलीत फसलो. सकाळी किती लवकर या, वाघोलीत ट्रॅफिक लागण्याचे. ट्रॅफिक पण एकदम हळूहळू सरकत होतं. वाघोलीचं ट्रॅफिक पास करणं म्हणजे जग जिंकल्यासारखं आहे बघा. दिवसा पास करणं सकाळी तरी जरा सोपं जाते, पण दिवसा तर खूप अवघड आहे. आणि रात्रीसुद्धा 6-7 नंतर, ऑफिस टायमिंग नंतर. आता पास करू आणि निघूया. तर मित्रांनो ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बघत राहा, व्हिडिओ खूप भारी होणार आहे. नंतर लोणीकंदपाशी गेल्यावर इथं घेतली 3 रेड बुल, कारण पिऊ वाटत होती. सकाळी सकाळी घेतली. मग या बघा, एका भाऊची आपल्या मजा सुद्धा घ्यायची होती, त्यामुळे सुद्धा रेड बुल घेतली होती. या बघा. तिथून पुढं आलो कोरेगाव भीमापाशी. कोरेगाव भीमाची ओळख ही नदी, या नदीपासून चालू होता आपलं कोरेगाव भीमा. कोरेगाव भीमा पास केल्यानंतर केलं शिक्रापूर पास. शिक्रापूर पास केलं, जय हनुमान म्हणून गणपतीच्या पाया पडलं आणि निघालो पुढच्या प्रवासाला. तर पुढं आपण जाणार होतो रांजणगाव, शिरूर याप्रमाणे जो आपला नगर रूटला पडत्यात गावं, तिथून आपण जाणार होतो. तर पुढे थांबलो, एक कटाळलो होतो म्हणून एक टी ब्रेकसाठी थांबलो होतो. कुठला घ्यायचा? अरे पण ते जीजे कटून आले तिकडून राजस्थान, गुजरातच. सगळ्या गुजरात आहेत, जुन्या पुराण्या पण. इकडून धरायला लागतं रे कॅमेरा. हाताचा प्रॉब्लेम झाला आपला. गोप्रो हाय बाबा, त्याला 30,000 रुपये त्याचा आयफोन का परवडणार नाही. आयफोन ऑलराऊंडर आहे रे. ब्रेक घेऊन निघालो पुढं आणि पोचलो डायरेक्ट आपल्या शिरूरमध्ये. शिरूरमध्ये मित्रांनो डेव्हलपमेंट खूप जोरात चालू आहे बघा. बिल्डिंग्स वगैरे, मॉल वगैरे खूप मस्त झाली. तर झुडिओ वगैरे, मॉल भरपूर काय काय झालेलं आहे. मी अजून आतमध्ये गेलो नाही, पण बायपासला सुद्धा भरपूर काही सोयी झालेल्या आहेत. एक नंबर शिरूर, एक नंबर झाले सध्या तरी. तर पास केलं शिरूर आणि निघालो सणाना. पुढं बघा लालपरी. लालपरीसोबत आपण रेस लावली होती. नाही हो, मस्करी करतोय. लालपरीला आपण सहज मागं टाकू शकतो, काही विषय नाही. लालपरीचा तर काही संबंध येत नाही. पण बघा कसा झाकझूक चालला होता. भाऊ पण लय जोमात होता हो. 80 लॉक चालला होता मला वाटतंय. लय डेंजर विषय.
जाऊ द्या म्हणलं, आपल्याला काय करायचं, आपण आपल्या हिशोबाने चालायचं, आपली फोर व्हीलर आहे, आपण फास्ट सुद्धा जाऊ शकत होतो. हे बघा गाडीला कसा ओव्हरटेक मारला. सनकन गाडी ओढली, निघालो पुढं. त्यानंतर आपल्याला एका भावाला सुद्धा भेटायचं होतं, पण तो काय आला नाही. म्हणलं जाऊ द्या, आता आल्यावर भेटू येतानी. येतानी म्हणलं तर यायला आपल्याला 12-1 तर वाजणार होते, मग म्हणलं भेटू, काही विषय नाही. तर निघालो सरळ, आलो डायरेक्ट सुप्याच्या टोल नाक्यापाशी. इथून आपल्याला टोल फ्री आहे, त्यामुळे आपण तिथं लेफ्टला गाडी टाकायला लागते. ही फोर व्हीलरसाठी लेन दिलेली, बाकी ते सगळं परमिटवाल्या गाड्यांसाठी आहे. पिवळे पाटी जे आपण म्हणतो त्याला, आपलासुद्धा टेम्पो पिवळ्या पाटीमध्येच येतो. पुढं मित्रांनो ती टुरिस्टरचीच गाडी बंद पडली होती, तिला धक्का मारून या लोकांनी मदत केली. हे बघा ही गाडी होती बंद पडलेली, या भाऊंनी धक्का मारून पुढे तिला आणून ठेवली. बरोबर ट्रॅफिक वगैरे होणार नाही अशी त्यांनी दखल घेतली. पुढं पोचलो डायरेक्ट आपल्या अहिल्यानगरमध्ये. तर मित्रांनो, तर आपला डेस्टिनेशन आपल्या इथं संपणार होतं. इथून जे आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो चौक आहे, तिथून आपल्याला लेफ्टला आतमधून जायचं होतं. तिथं आपलं एक काम होतं, ते काम करून आपण लगेच पुण्याला वापस रिटर्न येणार होतो. तर मित्रांनो हे बघा, तर मित्रांनो पुढं पोचलो. आपल्याला ब्रिज न घेता सरळ गेलो असतो संभाजीनगरला गेलो असतो, मग ब्रिज नाही घेतला, आपण खालनंच आलो. आणि इथून जे छत्रपती शिवाजी महाराजांचं चौक आहे, इथून आपण लेफ्ट साईडला आपल्याला काम होतं, त्यामुळे आपण इथं लेफ्ट साईडला गाडी ओढली आणि पुढं आपल्या डेस्टिनेशनला आपण फायनली पोचलो. तर मित्रांनो इथलं जे काम आहे ते आपण काम आपलं डन केलं. हे बघा, पुण्याचा जसा दगडूशेठ गणपती, तसे नगरमध्ये विशाल गणपती म्हणून खूप प्रसिद्ध आहे. तर भाऊसोबत गप्पा मारत मारत चाललो होतो, त्यात आपल्याला जाणवलं की आपल्या गाडीच्या पुढच्या टायरात हवा कमी आहे, त्यामुळं चारही टायरामध्ये हवा जी आहे चेक करून घेतली. गाडीची हवा एकदम ओके केली, 20 रुपये भाऊला देऊन टाकले. त्यानंतर पुढं आपल्याला जेवायचं होतं, तर पुढं आपण सुप्यापाशी गेल्यावर जेवण वगैरे दाबून केलं. सुप्याच्या टोल नाका पास करून पुढं MIDCला जो रोड होतो सुप्याच्या नवीन झालेल्या, जेवण केलं, निघालो. मित्रांनो इथून आपल्यासोबत आपले वडील सुद्धा येणार होते, कारण आपण त्यांना नगरवरनं पिकअप केलं होतं. त्यांनी गाडी हातात घेतली आणि निघालो जोमामध्ये, कारण आपल्याला ट्रॅफिकच्या आधी पोचायचं होतं. तर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं होतं, एकदम टकाटक झालेलं होतं. तर निघलो सनाड डायरेक्ट पुण्याच्या दिशेला. जरा गप्पा इकडच्या तिकडच्या चालू होत्या, गप्पा आणत चाललो होतो. गाणे वगैरे काही जास्त लावले नव्हते त्यामुळं. त्यानंतर पुढे हे बघा, ही आपल्या शिरूरची नदी, घोड नदी मला वाटतं काहीतरी हिचं नाव आहे. इथून ह्या साईडला आहे नगर, आणि इकडं आपण आत्ता पोचलेलो आहे पुण्यभूमी आपलं पुणेमध्ये. तर मित्रांनो तिथून पुढे हे बघा, रांजणगाव गणपती गणपतीपाशी आलो. गणपतीचं सुद्धा दर्शन घ्या मित्रांनो. आणि आपला व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. यापुढं आपण काही शूट करणार नाही आहे मित्रांनो. व्लॉग पाहण्यासाठी धन्यवाद.